श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्रीराम। श्री समर्थांनी दशक 20 समास 1 यामध्ये पूर्णापूर्ण निरूपण हा विषय मांडलेला आहे। ओवी क्रमांक 10 पर्यंत आपण विवेचन पाहिलं आहे। आपण या समासाचा विचार जरा शांततेने करावा लागतो, कारण हा समासच मुळामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने उंचीचा आहे। ओवी क्रमांक 11 पुढे काय म्हटलं आहे ते आपण शांततेने वाचूया। श्रीराम समर्थ श्रीराम। आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान, अर्थान्वये समजून बोलणे करावे श्रीराम। आत्मा मन अत्यंत चपळ, तरी घे व्यापक नव्हेची केवळ। सुचित अंतःकरण निवळ, करुणी पाहावे श्रीराम। समर्थांनी या ठिकाणी एक फार सुंदर एक विषय मांडलेला आहे। समर्थ म्हणतात आत्मा आणि निरंजन म्हणजे निर्गुण परमेश्वर परब्रह्म, या दोघांमध्ये नामाविधान सारखं आहे। याला आत्मा म्हटलं आहे, त्याला निरंजन असं म्हटलं आहे। हे दोन्हीकडे नामाविधाने अर्थान्वये समजून बोलणे। बरेचदा आपण बोलत असताना आत्मा हा शब्द निर्गुण म्हणून वापरतो, मग त्या आत्म्यालाच आम्ही जीवात्मा म्हणतो, त्याच आत्म्याला आम्ही शिवात्मा म्हणतो। तोच आत्मा आम्ही जीव म्हणून म्हणतो। एखादा मनुष्य मरण पावला तर त्याच्या आत्म्याला शांती लाभावी असा शब्द वापरतो। आता मुळामध्ये आत्मा हा मुळातच जर शांत आहे तर त्याला शांतीची गरज काय आहे? म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही आत्मा हा शब्द जिथे तुम्ही वापरता आहात त्याचा मागचा पुढचा अर्थ पाहावा। बरेचदा एकच शब्द असतो, तो आम्ही कोणत्या संदर्भात वापरलेला आहे त्यानुसार त्याचा अर्थ निघत असतो। म्हणून डिक्शनरी अर्थ पाहिला जात नाही तिथे, त्या शब्दाचा मागचा पुढचा संदर्भ घेऊन मग अर्थाचा विचार करावा लागतो। म्हणून आत्मा हा जीवात्मा म्हणून वापरत असाल तर तो बद्ध जीव आहे, तो आपल्या देहामध्ये बद्ध झालेला आहे। पण तो जर ब्रह्मांडात असेल तर आम्ही त्याला शिवात्मा म्हटलेला आहे। मग जीवात्मा आणि शिवात्मा हे शेवटी दोन्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी, शेवटी यांना मर्यादा आहे, हे अमर्याद नाहीये। म्हणून त्यांना निर्गुण परब्रह्म किंवा निरंजन आम्हाला म्हणता येणार नाही। म्हणून निर्गुण निराकार परब्रह्म म्हणण्यासाठी
तुम्हाला त्यांचं व्यापकत्व मान्य करून घ्यावं लागेल. आत्म्याला जर आम्ही मन म्हणून संबोधत असाल तर त्या मनाला मर्यादा आहे. मन एका वेळी एका ठिकाणीच राहू शकते, ते मन सर्वत्र राहू शकत नाही. म्हणून समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण पुढे केलं आहे, ते पहा. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हेची केवळ, सुचित अंतःकरण निवळ करून पावे श्रीराम. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चोहीकडे श्रीराम. मनाचा विचार केला किंवा आत्म्याचा विचार केला तर ते एका ठिकाणी एकाच वेळी राहील. आम्ही पाताळी पाहिलं तर ते अंतराळी सापडणार नाही, आकाशात सापडणार नाही. आणि जर आम्हाला आकाशात जर ते सापडलं असेल तर ते पाताळी सापडणार नाही. दश दिशांकडे ते एकाच वेळी राहू शकत नाही, ते एकदेशी आहे, ते एका ठिकाणी एका वेळी राहील. म्हणून मन हे तेवढं व्यापक नाहीये, मनाला मर्यादा आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अंतरी पाहता पाताळी नाही आणि पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चोहीकडे. सगळीकडे पूर्णपणे वसू शकत नाही, ते एका वेळी एका ठिकाणी राहील. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्यापराही दश दिशा श्रीराम. समर्थांनी त्याचा अजून कळावं म्हणून काही भाग सांगितलाय. पुढे पाहिलं तर ते मागे नसते, मागे पाहिलं तर ते पुढे नसते, डावीकडे पाहिलं तर ते उजवीकडे नसते आणि उजवीकडे पाहिलं तर ते डावीकडे नसते, वर पाहिलं तर खाली नसते, खाली पाहिलं तर ते वर नसते. ते एका वेळी एका ठिकाणी असते. जसं काल आपण म्हटलो होतो, दृष्टीचा विचार केला, ती दृष्टी एका वेळी एका ठिकाणी राहील, एका वेळी दोन ठिकाणी नाही राहू शकत. आम्ही आमच्या बोटांकडे पहा असं म्हटलं होतं. खूप सूक्ष्मतेने त्याचा विचार करा. नजर सुद्धा दोन डोळे आहेत, पण ती एका वेळी एका ठिकाणी राहील, एका वेळी ते दोन ठिकाणी दोन राहू शकत नाही. एक डोळा ही वस्तू पाहते, दुसरा डोळा ती वस्तू पाहते, असं होऊ शकत नाही. त्या दोन्ही डोळ्यांना एकच कार्य करावं लागते, एकच वस्तू त्यांना दिसते. तसं ते मन जे आहे ते एका वेळी एकाच ठिकाणी राहते, चहूकडे ते राहू शकत नाही. म्हणून त्याला व्यापकत्व नाही. ज्याला आम्ही व्यापक म्हणतो ते एका वेळी सर्वत्र असते. ब्रह्म व्यापक आहे, मन व्यापक नाही, आत्मा व्यापक नाही, जीवात्मा व्यापक नाही, शिवात्मा देखील व्यापक नाही. समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म निर्गुण परब्रह्म हे जे आहे ते अत्यंत व्यापक आहे. मग त्यासाठी दृष्टांत समोर पुढे देतात समर्थ. चहूकडे निशाणे मांडावी, एक सरी कैसी सिवावी, या कारणे समजून उगवी प्रत्यय आपणासी श्रीराम. उदाहरणार्थ आम्ही एका वेळी 10 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी निशाण्या मांडल्या. एक आतभराचा असा एक ध्वज तयार केला, त्याला काडी लावली आणि तसे 10 आम्ही ध्वज तयार केले आणि दश दिशांना आम्ही मांडले. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मांडले. अग्नेय वायव्य ईशान्य आणि नैऋत्य या 8 दिशांना आम्ही ते 8 झेंडे लावले. परंतु समर्थ म्हणतात त्या सगळ्या झेंड्यांना एकाच वेळी स्पर्श करता येईल का आम्हाला? एकाच वेळी एकाला एका वेळी स्पर्श करता येईल, एकाच वेळी सगळ्यांना स्पर्श करता येत नाही. त्याप्रमाणे ह्या मनाला सुद्धा एकाच वेळी सगळीकडे राहता येत नाही. या आत्म्याला सुद्धा एकाच वेळी सगळीकडे राहता येत नाही. तो इथे असेल तर तिथे नसतो आणि तिथे असेल तर तो इथे नसतो.
म्हणून तो देहात असेल तर तो देहाच्या बाहेर नसतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, एक उदाहरण अजून देतात. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला. वस्तू रूप निर्गुणाला म्हणजे आहे श्रीराम. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष. तुळू जाता निर्गुणास साम्यता येते श्रीराम. समर्थांनी पहिल्यांदा सूर्याचा दृष्टांत दिला. शास्त्रामध्ये सुद्धा सूर्य आणि चंद्राचा दृष्टांत दिलेला आहे. आकाशामध्ये असलेला सूर्यचंद्र जर जमिनीवर असलेल्या पाण्यामध्ये पडला, समर्थांनी दिलंय ते, सूर्य आला आणि प्रतिबिंबिला. प्रतिबिंबिला याचा अर्थ त्याचं किरण किंवा तो तुमच्या भांड्यामध्ये दिसला. भांड्यामध्ये पाणी घेतलाय, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलाय, त्यामध्ये तुम्हाला चंद्र दिसलेला आहे. जसं ते प्रभू रामचंद्रांच्या आईला म्हणजे कौसल्येला रामचंद्र हट्ट करू म्हणू लागले की मला चंद्र पाहिजे. तर त्या चंद्राला आणावं कसं म्हणून तिने घरातील एक भांड भरून पाणी आणलं आणि त्याला खेळावा म्हणून त्याला त्या चंद्र त्या पाण्यात दाखवला. मग त्याने त्या पाण्यामध्ये हात घातला त्या चंद्राला पकडण्यासाठी. समर्थ म्हणतात पण तो चंद्र आहे का, तो प्रतिबिंब आहे. मूळ चंद्र वेगळा आहे, मूळ सूर्य वेगळा आहे आणि तुमच्या पाण्यात दिसणारं ते प्रतिबिंब ते भिन्न आहे. त्याची प्रतिकृती होऊ शकते, ती मूळ रूप नाही सापडू शकत. तसं आत्मा आणि शिवात्मा ही निर्गुणाचे प्रतिबिंब म्हणू शकतो, त्याला बिंब म्हणता येणार नाही, त्याला निर्गुण निराकार म्हणता येणार नाही. म्हणून समर्थ इथे स्पष्टीकरणार्थ सांगतात येते, हाही दृष्टांत न घडे वस्तूला. वस्तू या शब्दाचा अर्थ निर्गुण ब्रह्म. शास्त्रामध्ये वस्तू शब्द वापरलेला आहे. निर्गुण परब्रह्माला वस्तू म्हटलंय. या वस्तूला या दृष्टांताने पूर्णत्व येत नाही, कारण दृष्टांत हा सुद्धा एकदेशी आहे. दृष्टांत सुद्धा चारी बाजूने तो पूर्णपणे त्याला लागू होत नसतो. कारण समर्थ म्हणतात की सूर्य सुद्धा हा अस्ताला जातो, सूर्याचा उदय होतो. मग सूर्याचा जर ब्रह्माला जर आम्ही सूर्य म्हटलं किंवा प्रतिबिंबाला जर म्हटलं, प्रतिबिंबाला जर आम्ही निर्गुण परब्रह्म म्हटलं तर ते येते आणि जाते. सूर्य उगवतो आणि अस्त होतो, तो आता दिसतो मग दिसत नाही. पण ब्रह्म तसं नाही आहे, ते सदोदित आहेच, ते जिकडे जाव तिकडे आहेच. आणि म्हणून त्यासाठी सूर्यापेक्षाही अधिक चांगला दृष्टांत समर्थ म्हणतात आकाशाचा दिलेला आहे. म्हणून समर्थ इथे पुढे सांगतात आहे, घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष. कशाला घटाकाश म्हणायचं, कशाला मठाकाश म्हणायचं, कशाला चिदाकाश म्हणायचं, कशाला महदाकाश म्हणायचं. समर्थ म्हणतात आकाशातले वेगवेगळे भाग आम्ही केले, आकाशाचे बारीक बारीक त्याचे आम्ही अंश पकडलेले आहे. हे व्यापक दिसणार हे जे महदाकाश आहे, या महदाकाशातील एक छोटासा भाग म्हणजे तुमचं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये वास करणारा जे अवकाश आहे त्याला आम्ही घटाकाश म्हटलंय. घट म्हणजे शरीर, तसा घट म्हणजे माठ. या घटामध्ये जे आकाश आम्हाला दिसते आहे ते आकाश फक्त त्या घटाच्या मुळे आम्हाला ते आकाश दिसते आहे, पण त्याला व्यापकत्व नाही आहे, त्याला मर्यादा आलेली आहे. जोपर्यंत तो माठ फुटणार नाही तोपर्यंत ते आकाश या चिदाकाशामध्ये ते समाविष्ट होणार नाही. म्हणून तो माठ फुटणं गरजेचं आहे.
तसं आमचा देह पडल्याशिवाय हा आत्मा या पुन्हा परमात्म्यात मिलन होत नाही. मग नुसता देह नाही आहे तर समर्थ म्हणतात घटाकाशाप्रमाणे मठाकाशाचा विचार करा. ते त्याच्यापेक्षा थोडं व्यापक आहे. आपलं घर जे दिसते आहे याला मठ म्हटलेलं आहे. या मठामध्ये असलेली पोकळी याला मठाकाश म्हटलंय. म्हणून समर्थ म्हणतात आहे घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष तुळू जाता निर्गुणास साम्यता येते. तुळू जाता म्हणजे त्याची तुलना केली असता थोडी त्यात साम्यता आम्हाला दिसून येते. कारण ते जात नाही येत नाही, ते फुटत नाही तुटत नाही, ते जळत नाही ते राहत नाही, त्याच्यामध्ये कुठला बदल होत नाही, ते उडत नाही भिजत नाही. त्याप्रमाणे आमचा आत्मा आहे. म्हणून तुलना जर करायची असेल त्या सूर्याच्या प्रतिबिंबापेक्षा आकाशाची उपमा निर्गुणाला योग्य ठरते. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्माचा अंश आकाश, त्या ब्रह्माचा अंश म्हणून आकाश आहे आणि आत्म्याचा अंश तो मानस, मानस म्हणजे मन. दोन्हीचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा श्रीराम. म्हणून तुम्ही त्याचा प्रत्यय म्हणजे अनुभव घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की ब्रह्माचा अंश आकाश आहे आणि आत्म्याचा अंश ते मन आहे. म्हणून मनापेक्षा आत्मा, आत्म्यापेक्षा आकाश, आकाशापेक्षा ब्रह्म आणि ब्रह्मापेक्षा तो निर्गुण निराकार, हे व्यापकत्वाकडे आम्ही चाललेलो आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे गगन आणि हे मन कैसे होती समान, मननशील महाजन सकळी जाणती श्रीराम. खरे तत्वज्ञ, खरे ज्ञानी लोक मात्र या गोष्टी जाणतात. त्याला महाजन असं म्हटलंय. हे लोक या सगळ्या गोष्टी जाणतात. मन घे पुढे वावडे, मागे अवघेची रीते पडे, पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे श्रीराम. म्हणून मनाचं असं आहे की मन आम्ही पुढे टाकलं तर मागचं आम्ही विसरून जातो, मागे मना गेलं तर पुढे आपण विसरतो. मागे धरता पुढे पेचला तर तो मनुष्य ठाई ठाई अडकतो. त्या मनाला मर्यादा आहे. म्हणून आम्हाला गगनाची उपमा मनाला देता येणार नाही आणि जरी उपमा जरी दिली असली तरी त्याची साम्यता होणार नाही. म्हणून कैसी होती समान. म्हणून गगनाला जरी आम्ही उपमा, मनाला जरी गगनाप्रमाणे म्हटलं असलं तरी गगनाची व्यापकता ती मनाला मिळणार नाही. मनाच्या हजारो पटीने व्यापक हे गगन आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे परब्रह्म ही अचळ आणि पर्वत ही म्हणती अचळ, दोन्ही ही एक केवळ हे कैसे म्हणावे श्रीराम. समर्थ म्हणतात आहे की अचळ म्हणजे पर्वत, पण या अचळाला म्हणजे पर्वताला आम्ही ब्रह्मही म्हणतो. परब्रह्म ही अचळ, ते अचळ आहे. अचळ म्हणजे ते चढत नाही, हालत नाही, एका ठिकाणी राहते. आणि पर्वतही हालत नाही. मग तरी सुद्धा आम्ही पर्वताला ब्रह्म म्हणणार नाही. जसं मनाला आम्ही आकाश म्हणू शकत नाही तसं पर्वताला परब्रह्म म्हणू शकत नाही. हे ज्ञानी लोक जाणतात. म्हणून यासाठी आपल्याला ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान काय आहे त्याचा विचार करावा लागेल. समर्थांनी तीच ओवी पुढे दिली आहे. ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान तिन्ही कैसे होती समान, याचा प्रत्यय मनन करून पहावा श्रीराम. या तिन्ही मध्ये ज्ञान हा कॉमन फॅक्टर आहे. सगळीकडे ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान, अज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान आणि विपरीत ज्ञानासुद्धा मध्ये सुद्धा ज्ञान. पण तरी सुद्धा आम्ही ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान या तिन्ही एकच आहे असं आम्ही कधीच म्हणू शकणार नाही. त्याप्रमाणे निर्गुण परब्रह्माला आम्ही आत्मा म्हणू शकत नाही, त्याला जीव म्हणू शकत नाही, त्याला आम्ही अचळ म्हणू शकत नाही,
त्याला गगन म्हणू शकत नाही, त्याला सूर्याचं प्रतिबिंब म्हणू शकत नाही. निर्गुण निराकार परब्रह्माला दुसरी कुठली उपमाच लागत नाही, म्हणून ते अनुपम आहे. त्याचं अधिक वर्णन पुढे समर्थ करतात. तो भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.